श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस जरा खास आहे आणि गरजेचाही. आज आपण काही विसरायचा प्रयत्न करणार नाही. आज आपण फक्त ओझं खाली ठेवायला शिकणार आहोत. काही आठवणी मनातून जात नाहीत. काही शब्द मनात घर करून राहतात. कारण आपण अजूनही स्वतःला माफ केलेलं नसतं. मी असं का केलं? मी थोडं वेगळं वागायला हवं होतं का? हा रिग्रेट असतो. हे माझ्यामुळे झालं, ही गिल्ट असते. आणि मला कोणत्या तरी गोष्टीची भीती वाटते, हा ट्रॉमा असतो. आज आपण हे मान्य करूया. मी तेव्हा माझ्या क्षमतेनुसार जे काही निर्णय घेतले ते सर्वोत्तम होते. भूतकाळ बदलता येत नाही, पण त्याचं ओझं मात्र वाहणं थांबवता येतं. फॉरगिव्हनेस म्हणजे चुकीला योग्य ठरवणं नाही. फॉरगिव्हनेस म्हणजे स्वतःला शिक्षा देणं बंद करणं. आज आपण माफ करणार आहोत स्वतःला, परिस्थितीला आणि गरज असेल तर इतरांनाही. आता मेडिटेशनसाठी तयार व्हा. आपले डोळे हळूहळू बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. आता कल्पना करा, तुमच्या हातात एक जड दगड आहे. तो दगड म्हणजे तुमचे रिग्रेट्स, गिल्ट, ट्रॉमा आणि तुमचं दुखणं आहे. श्वास घेताना तो जडपणा तुम्हाला जाणवेल. श्वास सोडताना कल्पना करा, तो दगड हळूहळू हलका होत आहे. आता मनात म्हणा, मी स्वतःला माफ करते किंवा करतो. मला माझ्या भूतकाळातून मुक्त होण्याची परवानगी आहे. मी आता सुरक्षित आहे. कुणाचा चेहरा जर नजरेसमोर आला तर त्याला मनात म्हणा, मी तुला माफ करत आहे. माझ्या शांततेसाठी, माझ्या मानसिक आरोग्यासाठी मी तुला माफ करत आहे. आता हळूहळू आवाजात म्हणा, मी माझा भूतकाळ सोडून देत आहे. मी स्वतःला माफ करत आहे. मला आयुष्यात पुढे जायची परवानगी आहे. मी आता पूर्णपणे शांत आणि मुक्त आहे. आज सगळं सुटेलच असं नाही, पण आज तुम्ही पहिलं पाऊल टाकलं आहे. भूतकाळ आपल्यात अपराधीपणाची भावना रुजवत नाही, तर तो आपल्याला खूप काही शिकवत असतो. उद्या डे 6 आपण पाहणार आहोत स्वतःशी मैत्री करायची. हिलिंग सेल्फ टॉक. तुम्ही कधी कधी एकटेपणा जाणवता. उद्यापासून हा एकटेपणा तुम्हाला जाणवणार नाही. हा प्रवास तुमच्या सोबत आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.